तुम्ही बेकरीतल्या पावाची चवच विसराल इतके छान असे पाव मी तुम्हाला घरगुती पद्धतीने आज दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे. त्यातच मी थोडीशी दूध पावडर टाकून घेतलेली. आता यात मी पिठी साखर आणि ईस्ट टाकून घेतलेले. ईस्ट हे आपलं सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे, ज्यामुळे आपले पाव फुगतात. यातच मी ग्लुटन आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. इथे मी 25 ml एवढं तेल वापरून घेणार आहे. आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक छोटा तांब्या मी इथे पाणी घेतलेलं आहे. त्यातला अर्धा तांब्या पाण्याचा वापर करून मी हे पीठ मळून घेणार आहे. नंतर हा गोळा आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचा आहे. एखाद्या गरम जागेवर आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे. छान असा तो प्रूव्ह झालेला आहे. आता यातले आपल्याला 75 ग्रामचे गोळे काढून घ्यायचे आणि ते आपल्याला गोल गरगरीत बनवून घ्यायचे आणि ते आपल्याला 200 डिग्रीला 20 to 25 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचे. वरतून आपण तेल लावून ते प्रेस करून पुन्हा 15 मिनिटासाठी प्रूव्ह होण्यासाठी ठेवून दिलेले. आता यावर आपल्याला मिल्क वॉश करायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी 250 डिग्रीला मी बेक करून घेतलेले. बघा किती छान असे फ्लफी पाव आपले बनवून तयार आहे. घरच्या घरी तुम्ही अगदी बेकरीसारखे बघा हे पाव बनवू शकतात. किती छान असे ते टम्म फुगलेले आहे आणि सॉफ्टनेस बघा पावांचा किती छान आलेला आहे.